हाय यूट्यूब फ्रेंड्स. तर हे बघा, आमचं हे शॉप आहे. तर तुम्हाला मी जरा आज कसं आहे आमचं शॉप ते जरा माहिती देते. हे बघा, हे इकडे सगळं हार्डवेअर सेक्शन आहे. जे आपण डोअरसाठी वापरतो किट, परत हँडल लॉक वगैरे सगळे तिथे आहेत. या बाजूला असं सागवानी डोअर्सचं सेक्शन आहे. बघू शकता तुम्ही इकडे अशा चौकटी ठेवलेल्या आहेत. साईज असते वेगळी-वेगळी त्याची आणि प्लस डिझाइन पण अशा वेगळ्या-वेगळ्या असतात. प्रत्येक चौकटची साईज वेगळी असते आणि डिझाइन पण वेगळी असते. काही-काही प्लेनमध्ये असतात. तर हे असं आहे आमचं शॉप. समोरूनच सगळा व्हिडिओ दाखवते तुम्हाला. हे बघा, आम्ही असे मंदिरं बनवलेली आहेत. तर त्याला लाइटिंग वगैरे एल-ई-डी वगैरे लाईट लावलेली आहे. ते संध्याकाळचं व्यवस्थित दिसतं. आम्ही लाईट वगैरे चालू करतो. हे सागवानी मंदिरं बनवलेली आहेत. हे आम्ही म्हणजे घरगुतीच बनवलेलं आहे सगळं. आम्ही स्वतःच कास्ट आमची सुतारच आहे, त्यामुळं काही प्रॉब्लेमच नाही या कामाचा आमचा. तर हे बघू शकता सागवानी डोरला कसे डिझाइन वगैरे डायमंडमध्ये. हे चौकटी आहेत डिझाइनच्या. वेगळे-वेगळे डिझाइन आहेत. पाठीमागं आराम खुर्ची आहे. तुम्हाला दिसलीच असेल आता जरा व्हिडिओमध्ये. हे बघू शकता तुम्ही. तर इथं असे पॅनल बनवतो आम्ही, त्याच्यावर डिझाइन केलेले असतात ह्या. मग ते पॅनल आपण जॉइंट करतो डोअर्समध्ये. हे असे दरवाजे तयार होतात मग. हे बघा, हे पॅनल आम्ही असे मटेरियल तयार करून ठेवतो. सागवानी डोअर मेन डोअरला आपण बसवतो. मोठ्या-मोठ्या घरांसाठी तसे आहेत. हे पी डोअर्स आहेत बाथरूम टॉयलेटसाठी. आणि त्याच्यातलेच हे हेवी मधले डोअर्स आहेत. असं बरंच मटेरियल आहे आमच्याकडे. सुतारकाम सगळं करतात आमच्यातले लोकं, त्यामुळं जमतं सगळं आम्हाला करायला. हे स्टूल वगैरे सगळं केलेलंच आहे. हे असे सनमायका डोअर आहेत हे. सनमाईकमध्ये पण वेगळे असतात डोअर्स, लॅमिनेशनमध्ये वेगळे असतात. तर हा असा चोपाळा आहे. बाहेर आम्ही असा ॲडसाठीच लावलेला आहे खरं तर. पण आम्ही त्याच्यात बसतो, फिरतो. खेळतात मुलं पण आमच्यातली. तर आता हे पाठीमागचं सेक्शन तुम्हाला दाखवते. हे सागवानी लाकडं आहेत जुनी. ह्याच्यापासून आम्ही ते कोरीव काम करतो. आणि हे बघा, इथं आम्ही लॅमिनेशन डोअरचं सेक्शन आहे. तर भैय्यांचं इथं काम चालू आहे. हे बघू शकता तुम्ही. हे लॅमिनेशन डोअर जे बोलतात ना, जे डिझाइन वगैरे वर्क करतो आपण ते. तर ते डोअर्स बनवायचं चालू आहे जमुना भैय्यांचं इथे. तर ते तुम्ही बघू शकता, की आपण कशा पद्धतीनं दरवाजे बनवतो, कसे नाही. तर संपूर्ण नाही घेतलेलं, पण हे छोटासा व्लॉग डोअर्स बनवताना घेतलेला आहे आम्ही. तर ते तुम्हाला दाखवतात कसे करतात ते. त्या केमिकलचं पण असं असतं, की ते केमिकल एकदा बनवल्यानंतर 3 मिनिटाच्या आत ते ओढून नाही झालं, तर ते पण डोअर्सचं म्हणजे प्रॉब्लेम येतो त्या केमिकलला. ते जर तयार झालं तर ते नुकसान होतं. ते टायमिंगमध्ये ओढावं लागतं. असं पण त्याचं हे आहे. म्हणजे मी, माझे मिस्टर स्वतः पण आम्ही हे दरवाजे बनवलेले आहेत. बरेच वर्ष आम्ही बनवत होतो. पण आता सध्या आहेत कामगार, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये एवढा. हे बघा, हे अशा पद्धतीनं हा डोर आपला 10 मिनिटाच्या आत 3 मिनिटाच्या आतच कंप्लीट झालेलं आहे. तर हे पाठीमागचं सेक्शन आहे. सगळ्यात लास्ट जिथे आम्ही सागवानी डोअर्सचं डिझाइन हाताने वगैरे काम करतो ते आहे. चौकटी बनवतो. तर हे रंदा मशीन आहे. त्याच्यावर ते लाकडं वगैरे कटिंग करतो ते. हे बघा, हे पण असं दरवाजे बनवतो त्या ह्याचे काय त्याला बोलतात गं? WPCचे. आणि हे सगळे प्लस डोअर आहेत. जे आपण आता लॅमिनेशन डोअर जे बघितले किंवा सनमाइक डोअर जे असतात ते आतमधले ते प्लस डोअर आहेत. त्याच्यावर आपण डिझाइन बनवतो आणि सनमाइक पण फेविकॉल वगैरे लावून तयार करतो तसे डोअर. तर आता ही बघा मोठी चौकट चालली आहे बनवायची. मोठी ह्याची सागवानी डोअर्सचीच बनवायची चालली आहे चौकट डिझाइन. त्याच्यावर डिझाइन वगैरे होणार. हे मटेरियल काढून ठेवलेलं आहे चौकटींसाठी आणि हे पी डोअर्सचे प्लस डोअरचे हे आहेत. इथे तुम्ही बघू शकता, की प्लायवूडवरती गणपतीची प्रतिमा कशी काढलेली आहे ते. खूप छान वाटतंय हे बघून, की आपल्याकडे हे सगळी हँडलूम कामं केली जातात आणि कसा वाटला